ओके, स्टोरी टाइम. तर मागच्या 2 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदाच आयुष्यात खरवस खाल्लं होतं. आता ते माझ्यापर्यंत कसं पोचलं, कुठे मिळालं, कसं मिळालं, ही त्यातल्या त्यात एक वेगळीच गोष्ट आहे. तर लेट्स नॉट गो इन टू दॅट. पण मी जेव्हा ते खाल्लं, मला असं झालं की अरे हे स्वर्ग आहे, काय कमाल डिश आहे ही. आणि मुळात तेव्हा मी माझ्या आयुष्याच्या सगळ्यात सुंदर टप्प्यात होते, त्याच्यामुळे मी ती जास्तच एन्जॉय केली जरा. त्याच्यानंतर असं झालं की मला ते कधी खायला मिळालं नाही, पण असं एक राहून जातं ना की अरे हे खाल्लं होतं आणि हे मस्त असतं, मस्त छान लागतं. सो असं माझ्याबरोबर ते नेहमी राहिलं. त्याच्यानंतर आत्ता मागच्या काही दिवसांपूर्वी आमच्या एका मैत्रिणीने एक नवीन हॉटेल उघडलंय आणि ते आम्ही सगळे गेलो जेवायला आणि मस्त पोटभर जेवलो. त्याच्यानंतर स्वीट डिश मागवायची जेव्हा वेळ आली तेव्हा मला सोडून बाकीचे जे सगळे लोक होते त्यांना सगळ्यांना उकडीचे मोदक खायचे होते, पण तिकडे एक ऑप्शन होता खरवसचा सुद्धा. सो मला असं खूप आतून झालं होतं की आपण खरवस मागवूयात, पण मला सोडून बाकी सगळेच उकडीचे मोदक खाणार होते जे मला नाही आवडत. येस, यू कॅन हेट मी फॉर दॅट, पण मला उकडीचे मोदक नाही आवडत, मला फ्राईड मोदक आवडतात. तो असं झालं की मग मला झालं की यार मी एवढं पोटभर जेवले, मी इतकं सगळा खरवस मागवून मी एकटी नाही त्याला संपवू शकणार आहे. म्हटलं ठीक आहे, मी नाही खात, तुम्ही उकडीचे मोदक मागवा आणि खा. आणि या निर्लज्जांनी खाल्ले सुद्धा. मी तशीच राहिले, पण एक ते आपल्या मनात राहून जातं ना की अरे यार मस्त चान्स होता, मी खायला पाहिजे होतं. तरी पण मी यांना सांगितलं की अरे आता पुढच्या वेळेस जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण खरवस मागू, ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी येणार होते माझ्या घरी मुंबईवरून, कारण माझ्या बाबांचा वाढदिवस होता 16 तारखेला. मी असंच व्हिडिओ कॉल केला होता घरी आणि आईला सांगितलं होतं. मग आमचं ते सगळं बोलणं सुरू होतं की बाबांना कसं सरप्राईज द्यायचंय वगैरे वगैरे. आणि अचानक आउट ऑफ नोवेअर ती फ्रेम मध्ये असं एक भांडं घेऊन आली आणि तिने मला दाखवलं. तर त्यात ते खरवस ते काप होते आणि मला असं झालं की काय, मी उगाच मला मस्करी केली की खरवस, आणि मग नंतर लगेच म्हटलं की पनीर. तर ती म्हटली नाही बरोबर खरवसच आहे. म्हटलं कसं काय, म्हणजे मी आत्ता 25 वर्षाची होईल, या 25 वर्षात कधीच असं नाही झालेलं आहे की आमच्या घरात खरवस आलेलं, म्हणजे ती डिशच आम्हाला माहिती नाहीये जशी. आणि अचानक तर आता ही एक वेगळीच गोष्ट आहे जी माझ्या आईने मला सांगितली. तिने मला सांगितलं की आमच्या शेजारी एक काकू राहतात आणि आईने काकूंना सांगितलं की अहो मी कधीतरी, म्हणजे त्यांचा खरवसवरून काहीतरी विषय निघाला असेल आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या लग्नाच्या वेळी कधीतरी एकदा खाल्लं होतं. म्हणजे ती माझ्यापेक्षाही जास्त तिची हालत खराब आहे, कारण मी तरी 2 वर्षांपूर्वी ते खाऊन बघितलं. तिने तिच्या लग्नाच्या वेळी खाल्लं आणि त्याच्यानंतर तिने खाल्लंच नाही. ती म्हटली की हा मला छान लागलं होतं वगैरे वगैरे. आता या शेजारच्या काकू तिला म्हणतात की माझे मिस्टर ज्या कंपनीत काम करतात तर तिकडे एक माणूस आहे त्यांचा मित्र, जो शेतकरी आहे, त्याच्याकडे गायी आहेत. सो मग ती जी